नमस्कार. आज फेसबुकवर एक पोस्ट पाहिली, त्यांनी फॉरवर्ड केलेली आहे आणि त्यांनी 2-3 मेसेजेसचं मिक्स करून पाठवलं असं त्यांचं हे आहे. बघा तुम्ही ऐका हां. लोकं म्हणतात की आजची जनरेशन खूपच हुशार आहे, पण मला वाटतं यापेक्षा मूर्ख जनरेशन आजपर्यंत जन्मालाच आली नाही. कारण आपण काय करत आहोत, का करत आहोत आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचं भानच या पिढीला उरलेलं नाही. गेल्या 4 दिवसापासून मी जंतर मंतरवरील आंदोलनाचे व्हिडिओ पाहत आहे. सोशल मीडियावर ते अक्षरशः भरून गेले आहेत. हे व्हिडिओ कुठून आले? ते त्या गर्दीतील लोकांनी शूट केले होते. त्यामुळे इथे नेमकं काय चाललं आहे याचं स्पष्ट दिसत होतं. त्या गर्दीत काही तरुण मुलं मुली होती. वय साधारण 20 ते 22. फॅन्सी कपडे, फॅन्सी हेअरस्टाईल आणि ते जंतर मंतर वर अशा पद्धतीने फिरत होते जणू काही ते आंदोलन नसून फॅशन शो, पिकनिक स्पॉट आहे. यूट्यूबर्सवर मीडियाच्या कॅमेरासमोर बाईट देणं, शिवीगाळ करणं, विचित्र घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन फिरणं हे जणू स्टेटस सिम्बॉल बनलं आहे. काही मुलींच्या हातात असे फलक दिसत आहेत ज्यावर इतक्या अश्लील आणि गलिच्छ घोषणा लिहिलेल्या आहेत की त्या वाचायलाही लाज वाटावी. देशाचे पंतप्रधान आणि देशाबद्दल ज्या प्रकारची वाईट भाषा वापरली जात आहे ती फार धक्कादायक आहे. एका मुलीला असं बोलताना ऐकलं की मोदींना गोळी मारा आणि ती हसत हसत बोलत होती. जणू काही गोळी मारणं एकदम सामान्य गोष्ट आहे. पत्रकार तिला समजावून सांगत होता की अशा विधानांची कायदेशीर जबाबदारी घ्यावी लागते, पण तिला त्याचं काही एक गांभीर्य नव्हतं आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची जाणीवसुद्धा तिला नव्हती. अशा पिढीला कसे तुम्ही बुद्धिमान म्हणणार हो? आणि आज ज्या नेत्यांना ते शिवीगाळ करत आहे, उद्या त्यांच्या पालकांना, मुलांना ह्या प्रकरणातून वाचवण्यासाठी त्याच नेत्यांकडे धाव घ्यावी लागते. दुसरी गोष्ट, दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर बसलेल्या लोकांनाही समजत होतं की या आंदोलनावर राजकारणाचा प्रभाव आहे. विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि राजकीय हितसंबंध असलेले लोक त्यात सहभागी आहेत. काही जण मंचावरून भारतात हिंसाचार भडकवणारी वक्तव्य करत आहेत. ही गोष्ट देशातील लोकांना कळते, पण तिथे उपस्थित असलेल्या 20-25 वर्षाच्या तरुणांना समजत नाही. नेमके कोणाच्या अजेंड्यात ते भाग घेत आहेत, कोणाला पाठिंबा देत आहेत, कोणत्या उद्देशांना तिथे उभे आहेत याचे त्यांना भान नाही. तिसरी गोष्ट, प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसते की हजारो लोकांपैकी बहुतेकांच्या हातात मोबाईल आहे आणि कॅमेरे सुरू आहेत. याचा अर्थ काय? आजच्या काळात लोकांना शॉर्टकटने प्रसिद्ध व्हायचं आहे. कोणी दुसऱ्यांचा व्हिडिओ काढत आहे तर कोणी स्वतःचा. त्यासाठी काहीही बोलायला करायला ते तयार आहेत. अश्लील भाषा, हिंसक वक्तव्ये आणि कायद्याच्या विरोधात जाणारी विधानं. फक्त व्हायरल व्हायचं आहे, एका रात्रीत प्रसिद्ध व्हायचं आहे. क्रांती या शब्दाचं वजन पेलण्याची पात्रता आपल्यात आहे की नाही याचाही विचार अनेक जण करताना दिसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने लाठीचार करू नये, पोलिसांनी कारवाई करू नये अशी ते अपेक्षा ठेवली जाते. पण दुसऱ्या बाजूला पोलिसावर दगडफेक करणं, पेपर स्प्रे मारणं, पत्रकारावर हल्ले करणं, पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करणं, संसदेत घुसण्यासारखे प्रयत्न केले जातात. हे सगळं करूनही कारवाई करू नये अशी अपेक्षा मात्र कशी ठेवता येईल सांगा तुम्हीच? ह्या गर्दीत काही लोक अराजकता निर्माण करण्यासाठी आले आहेत. काही राजकीय हेतूने आलेत आणि उरलेल्या अनेक तरुणांना कदाचित आपण नेमकं कशाचा भाग बनलो आहे याचं भानही नाही. त्यांच्या पालकांना कदाचित ते तिथे आहेत याची माहिती नसेल. ही पिढी अनेकदा पालकांच्या नियंत्रणाबाहेर आहे. हॉस्टेल आणि कोचिंगमध्ये राहणारे अनेक युवक युवती सहजपणे या आंदोलनात सहभागी होतात. आम्ही आंदोलनाचा भाग आहेत हे जणू त्यांचं फॅशन स्टेटमेंट आहे. पण आंदोलन म्हणजे काय, त्याची किंमत काय आहे हे महत्त्वाचं आहे. कोणत्याही आंदोलनाला तेव्हाच आंदोलन म्हणता येईल जेव्हा त्याला सक्षम नेतृत्व असतं, लोकशाही मार्गाने मांडलेल्या न्याय्य मागण्या असतात आणि पूर्णपणे अहिंसक असतं. ज्या क्षणी हिंसा सुरू होते त्या क्षणी आंदोलन अराजकतेकडे बदलतं आणि अराजकता रोखणं हे सरकारचं कर्तव्य असतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही नेत्यांनी वक्तव्य पाहिली तर ते आंदोलनकर्त्यांना
उघडपणे पाठिंबा देत आहे. काही जण म्हणतात काळजी करू नका, आम्ही मोठे मोठे वकील तुमच्या पाठीशी लावू. काही जण माध्यमावर टीका करतात. पण या तरुणांना हे समजत नाही का अनेक राजकीय पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा वापर करत आहेत. देशातील अनेक लोकांना हे स्पष्ट दिसत आहे की आंदोलन आणि राजकारण याचा संबंध आहे. पण हे अनेक तरुणांना का समजत नाही? त्यांना असं वाटतं का की शिवीगाळ करून, देशाच्या पंतप्रधानांना अपमानास्पद भाषा वापरून किंवा देशाचा अपमान करून ते मोठे नेते बनतील? जर आपण JP आंदोलनाचं उदाहरण घेतलं तर भारतातील सर्वात मोठ्या आंदोलनापैकी एक होतं. पण आजच्या अनेक तरुणांना कदाचित JP कोण हेही माहीत नसेल. सोशल मीडियाच्या युगात वाचन आणि इतिहास जाणून घ्यायची सवय कमी होत चाललेली आहे. JP आंदोलनात लाखो लोक सहभागी झाले होते, पण त्यापैकी नेते किती जण झाले? बाकीच्या लोकांचं काय झालं? कित्येकांनी लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला, अनेक कुटुंबाचं नुकसान झालं. तर नंतर सरकार बदललं, पण व्यवस्था पूर्णपणे बदलली का? त्या लाखो लोकांचं आयुष्य बदललं का? अण्णा हजारे यांच्या आंदोलनातही असंच झालं. त्या आंदोलनातून काही नेते पुढे आले, पण सामान्य कार्यकर्त्यांच्या वाट्याला काय आलं? आजही त्या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक लोकांना विचारलं तर कदाचित त्यांच्या आयुष्यातील काही मोठ्या पश्चात्तापामध्ये त्या काळचा उल्लेख असेल. म्हणूनच इतक्या स्पष्ट गोष्टी दिसत असतानाही जर त्या समजून घेण्याची तयारी नसेल तर अशा पिढीला सर्वात बुद्धिमान पिढी म्हणणे मला योग्य वाटत नाही. आणि हे फॉरवर्ड केलेला मेसेज आहे एकाने. मी ह्याच्याशी पूर्णपणे सहमत नाही. काही गोष्टी सहमत असेल पण पूर्णपणे सहमत नाही. सगळ्यात मोठी म्हणजे एक पिढी म्हणजे तांदूळ नाही की एका पिढीतला एक माणूस वाईट निघाला, निपजला म्हणजे पूर्ण पिढीच वाईट, हे म्हणणं चुकीचं आहे. ह्याच पिढीतल्या झेन्झीने 4 गोल्ड मेडल इंटरनॅशनल केमिस्ट्री ऑलिम्पियाडमध्ये मिळवले आहेत आणि काही मेडल त्यांनी इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाडमध्ये मिळाले. 18 जुलैला त्यांनी इंडियन स्काय रूट एरोस्पेस सक्सेसफुली विक्रम-1 लॉन्च केलं. ह्याच पिढीतील लोकांनी 17 जुलैला मोदींनी जे इंडिजिनियस हायड्रोजनिक पॉवर पॅसेंजर ट्रेन 10 कोचची बनवली, ती ह्याच पिढीचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. 14 जुलैला DRDOने मिलिटरी फील्ड ट्रायल सक्सेसफुल केलं आणि त्याच्यामध्ये इंडिजिनियस स्केपेबल फायबर बेस्ड क्वांटम की डिस्ट्रीब्युशन सिस्टम घातली. ह्याच पिढीने 13 जुलैला लखनौ ते कानपूर एक्सप्रेसवे 63 किलोमीटरचा बॅरियर फ्री, कुठलाही अडथळा असल्याशिवाय सॅटेलाईट बेस्ड टोलिंग आणि त्याचा ओपनिंग झालेला आहे. सगळ्यांना ह्याच पिढीतून पुढे आलेल्या मुलांमुळे 12 जुलैला इंडियन टीमने 5 गोल्ड मेडल 56व्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये मिळवलं. 11 जुलैला ह्याच पिढीतील लोकांनी INS महेंद्रगिरीमध्ये 6 प्रोजेक्ट 17A स्टील फ्रिगेट हे केलं, कमिशन केलं. जुलैमध्ये पण तसंच आहे. विमॅग लॅब बेंगलुरूमध्ये 5 इंडियन पेटंट पास झालेले आहेत. ह्याच पिढीतल्या मुलांनी इस्रोने अनाउन्सेस प्लॅन फॉर न्यू सॅटेलाईट अर्थ स्टेशन कॅम्पस नियर लेडो इन आसाम टू स्ट्रेंथन द स्पेस कम्युनिकेशन विथ नॉर्थ इंडिया. नॉर्थ ईस्टला आपलं जे चाललेलं आहे त्याच्याशी पण आपले संबंध व्यवस्थित व्हावं यासाठी इस्रोने प्लॅन केलेले आहेत. तर असे खूपशे गोष्टी आहेत. म्हणजे लिस्ट आहे जी ह्या पिढीच्या सहभागाशिवाय झालीच नसती. आणि असं कुठली पिढी आहे की त्याच्यातला एकही माणूस खराब निघाला नाही किंवा एखादा समाज वाईटच नाही. अशा प्रत्येक पिढीमध्ये जी आपण म्हणजे माझ्या आईची जी पिढी होती, आता ती त्यांचं
90-100 वर्ष असेल, अशा त्यावेळेला त्या काळीसुद्धा काही असे डोक्यावर पडलेली लोकं होती, जे अश्लील वागणं, अश्लील बोलणं ह्याच्यातून म्हणून तर पॉर्न पूर्ण हे आहे, पॉर्न व्हिडिओचं किंवा पॉर्न पुस्तकांचं ह्याचा पूर्ण एक व्यवसाय आहे. तो कशामुळे चालला? ह्या असल्या उजलेला एक विचारांचे माणसं आहेत, होती आणि यापुढेही असणार. इथे जंतर मंतरमध्ये 8 ते 10,000 लोकं पण जमली नव्हती आणि त्यातले किती टक्के सगळ्यात पहिले तरुण होते हे तर शोधा. त्याच्यामध्ये नीटची संबंध असलेले किती होते हे तर शोधा. जे बोलवले होते ते नशेडी, गंजेडी, बारबाला ह्या असल्या होत्या, ज्यांचा त्या नीटशी संबंध नसलेला होत्या. आणि मग त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार? जे बोलवले गेले होते किंवा जे ट्रान्सजेंडर आतंकवाद्यांना सपोर्ट करणारे हेच तर तिथे होते. त्यामुळे तरुण पिढीला, पूर्ण पिढीला वाईट म्हणणं मला तरी चुकीचं वाटतं. हां, काही चुकून माकून दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये येऊन काय असतं, एक प्रभाव पडतो, ते वय असतं. त्या वयामध्ये माणूस चुका करतो. पण जेव्हा त्यांना रिअलाईज होतं, आता बघा लाईनीत माफी मागणारे व्हिडिओ येत आहेत, कारण त्यांना आत्ता करून झाल्यावर रिअलाईज झालेलं आहे. आणि मला अशा मुलांचं खूप कौतुक आहे. चूक स्वीकार करणंसुद्धा खूप मन मोठं लागतं आणि ते त्यांनी स्वीकार करून माफी मागतायत ते. मग अशा मुलांचं कौतुक नाही का करायचं? चुकले ते, वयोत्परे चुकले, काही चुकीच्या मार्गाने, काही पैशाच्या लोभाने, काही मित्रमंडळांच्या लोभाने चुकले असतील, पण त्यांना सुधारायची, माफी मागून सुधारायची आपण सोय केली पाहिजे. पण जे अशा चुकलेल्या लोकांनासुद्धा प्रोटेक्शन देऊन आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असे म्हणणारे जे आहेत ना, बघा तुम्ही, त्यांनी आंदोलन केलं, सोनम वांगचुक, त्याला पार्टीत बोलवलं नाही, ते दैया का कोण तो होता त्याला पार्टीत बोलवलं नाही, आणि बाकीचे नुसते एवढे दुःखी होते. 22 लोक मेल्याच्या आत्महत्या, नीटचं प्रश्न फुटला म्हणून इतक्या दुःखाने त्याने पिऊन त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत. आता कितीतरी मुलांना अटक होत आहे फोटोवरून, त्याच्या व्हिडिओवरून. यातल्या किती लोकांना ते साथ देणार आहेत हे आंदोलन, ते दिसेलच पुढे मागे. उलट असं म्हटलं जातं की ती गाडी दगड भरलेली गाडी मुद्दामून तिथे अडून ठेवली होती आणि BJPचे आणि म्हणजे जे आंदोलक नव्हते अशी लोक दगड मारत होते. मग अशी लोक दगड मारत होते, त्यांच्यावर कारवाई होत असताना मग बाकीच्यांनी पडायचंच नाही ना. जे तुमच्या आंदोलनातले नाही आहे ना, मग त्यांना सोडवू नका ना. त्यांच्या विरुद्ध आहे ना, हे तुमच्यातले नाही आहेत ना, मग त्यांना नका. जे तुमच्या आंदोलनात होते, तुमच्या आंदोलनामध्ये भाग घेऊन त्यांनी काहीही केलेलं नाही, अशा लोकांना तुम्ही सोडवायला या. पण नाही येणार. आता हे भोगावं कोणाला लागणार आहे? हे असे चुकलेल्या माकलेल्यांना. अगदी कुठल्याही प्रकारची त्यांची क्वालिटीच नव्हती, त्यामुळे त्यांचं शिक्षणही नसणार, त्यांना नोकरीला लागणं वगैरे तर सोडूनच द्या. त्या बारबाला नगरवधूच होत्या. अशा लोकांना फक्त त्यांचं अजून मार्केटिंग वाढावं ते त्यांनी केलं, त्यांना यश मिळू दे. पण पुढे मागे साधं पासपोर्ट किंवा एअरपोर्टला जाऊन त्यांचं क्लिअरन्स तरी होईल का हो? त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यावर हे पुढील काळ सांगेल. त्यामुळे मी पूर्ण पिढीला नाही दोष देणार. प्रत्येक पिढीत असली लोक असतातच. अहो, राखी सावंत काय आहे? झेंजीची आहे का? नाही आहे ना. अश्लील चाळे करणं, अश्लील हावभाव करणं, अश्लील बोलणं करतेच आहे ना ती, आणि तिला स्वीकारून घेतलं आहे ना. सनी लिओनला ना आपल्या देशाने ॲक्सेप्ट केलं. काय करणार? पण एका लिमिटपर्यंतच ॲक्सेप्ट केलं. जे आंबट शौकीन आहे त्यांनी ॲक्सेप्ट केलं, हे ना, चालायचंच. त्यामुळे पूर्ण पिढी वाईट नाही, पूर्ण समाज वाईट नाही.
काही टक्के हे कुचके आंबे असतातच प्रत्येक पेटीमध्ये. तो पहिला बाहेर काढला तर बाकीचे कुजत नाही. एवढे प्रिकॉशन घ्यायलाच लागते आणि मला वाटतं ती घेण्यासाठीच बाकीचे पुढचे हे चाललेलं आहे. एक स्टेप पुढे चाललेलं आहे की एका आंब्यामुळे बाकीचे नासू नयेत. आत्ता ह्याला सपोर्ट करणाऱ्यांनी जी शिवीगाळ केली, ज्यांनी दगडफेक केला त्यांना त्यांना सपोर्ट करणाऱ्यांना मी मनापासून सांगते, तुमच्या घरी अशाच पद्धतीची अपत्य येऊ दे, अशाच पद्धतीचं सुना जावई येऊ देत आणि तुम्ही त्या शिव्या, अश्लील हावभाव टी व्हीवर कशाला, घरातच रोज बघायला तुम्हाला मिळू दे, ही देवाकडे इच्छा व्यक्त करते. ज्यांना अगदी अशा मुलांचा पुळका आहे त्यांच्यासाठी. बाकीच्यांना नाही आहे पुळका, मला माहिती आहे. माझे व्हिडिओ काही खूप जणं बघतात असं नाही. अगदी बघितले तर 5-10 हजार लोकांनी बघितले. त्यातल्या 4,000 लोकांनी चांगलं म्हटलं तर एक 20-25 लोक असतात काहीतरी गालबोट लागू नये म्हणून हे करायला येतात. येऊ देत. त्यांनासुद्धा माझं वेलकम आहे. त्यांची भडास इथे निघू दे, जेणेकरून त्यांनी रस्त्यावर दगड उचलण्यापेक्षा सोशल मीडियावरच त्यांची भडास निघू दे. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.